नमस्कार. आता आपण आहोत विठ्ठल नगर, वारजे मावळीतलं विठ्ठलाच्या नावाने जे ओळखलं जाणारं विठ्ठल नगर आहे. त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा यंदा रौप्य महोत्सवी सोहळा होतोय. जो सप्ताह असतो त्या सप्ताहाचा यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. काय सांगाल एकूणच सप्त्यामध्ये कोणते कोणते यावर्षी कार्यक्रम झाले, दरवर्षी कोणते कार्यक्रम होतात काय? तिकडे बघू. विठ्ठल मित्र मंडळ या मंडळाचे कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर स्थापन केलंय आणि दरवर्षी सप्ताहाचा कार्यक्रम होतो. दरवर्षी वेगवेगळे महाराजांचं इथं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण संतोष महाराज भारती दशनाम संन्यास मठ मंगुसवाडे यांचे कीर्तन झालेलं आहे. काय सांगाल ताई, काय कार्यक्रम झाले सप्ताहामध्ये, एकूणच सोहळा कसा होता, काय तुमच्या यातून? आपल्या महाराष्ट्राला पहिल्यापासूनच संतभूमी म्हटलं जातं, पुण्यभूमी म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे थोर संत होऊन गेले. त्यांचा विचार वारसा मी, माझं कुटुंब आणि हे वारजे जे काही आमचं कुटुंब आहे मोठं, जे सर्व पुढे नेत आहे. आम्ही नवी पिढी या जे काही आमचे थोर वरिष्ठ आहेत त्यांचं पुढे आम्ही अनुकरण करत आहोत आणि ते पुढच्याही पिढीला पुढे जाऊन माहिती व्हावं आपले जे काही थोर संत आहेत त्यांची विचारधारा पुढे न्यावी किंवा ते नेण्याचा प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करतो. तर सध्या हा जो काही सप्ताहाचा कार्यक्रम आहे जो 7 दिवस वेगवेगळे थोर संत किंवा जे काही कीर्तनकार वेगवेगळ्या कीर्तन रूपी सेवेतून आपल्याला सेवा देतात. तर त्यांचे जे काही विचार आहेत त्यातनं प्रेरित होऊन आम्ही पुढे त्याच विचारांचे पुढे अनुकरण करू, त्या पद्धतीने वागू. ते जे काही संस्कार आहेत ते पुढच्या पिढीलाही द्यायचा प्रयत्न करू. अनेक कीर्तनकार आजपर्यंत होऊन गेले आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य पांडुबाबा वैद्य, वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा घोले आणि रामराव महाराज ढोक, धर्मराज महाराज हांडे आदी कडू संतांची कीर्तन झालेले त्या ठिकाणी. आज हा कार्यक्रम गेली 25 वर्षापासून चालू आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद आहे याच्यामध्ये. सर्वसामान्यातल्या नागरिक हे लोक आहेत, श्रमिक जीवन जगतात, पण त्यांची भावना मोठी आहे. कशा प्रकारे सर्व जनसमुदायाला आशीर्वाद? सर्वे वैष्णव सर्वे संत निरामया सर्वे भद्राणी पुष्पाकशी सर्वांना सुख लाभावी, अशीच आरोग्य संपदा व्हावे कल्याण, सर्वांची कोणी दुःखी असू नये.